दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। भाजपा प्रणीत श्री प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे 20वे वर्ष असून गेल्या 19 वर्षांपासून ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक विषयांवरील जिवंत देखावे तसेच देशातील प्रसिद्ध मंदिरांच्या भव्य प्रतिकृती साकारण्याची परंपरा मंडळाने कायम ठेवली आहे। गेल्या वर्षी साकारलेल्या वृंदावन येथील प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीला नाशिककरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता। तसेच विविध पारितोषिकांनीही गौरविण्यात आले होते। यंदाच्या गणेशोत्सवात तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध स्वर्णगिरी व्यंकटेश्वर स्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे। या सोबतच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध आखाडे, साधू संतांची परंपरा आणि कुंभमेळ्याविषयीची सविस्तर माहितीही भाविकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे। या भव्य देखाव्याच्या उभारणीसाठी मंडप पूजन सोहळा गुरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुनील केदार तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रघुनाथप्पा कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाला। सुमारे 80 बाय 130 फूट क्षेत्रफळ आणि 70 फूट उंचीची ही प्रतिकृती उभारण्यात येणार असून मंदिरासाठी 30 फूट उंच महाप्रवेशद्वार तयार केले जाणार आहे। मंदिर परिसरात 30 बाय 50 फूट आकाराचे पाण्याचे कुंड उभारून त्यामध्ये भगवान विष्णूंच्या शय्याधारी स्वरूपातील व्यंकटेश्वर स्वामींची आकर्षक मूर्ती विराजमान केली जाणार आहे। तसेच स्वतंत्र मंदिरांमध्ये तिरुपती बालाजी, श्री गणेश आणि महालक्ष्मी देवी यांच्या मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे। संपूर्ण देखावा पर्यावरणपूरक संकल्पनेवर आधारित असून बांबू, बल्ली, बॉटम, पट्टी आणि कापड यासारख्या साहित्याचा वापर करून ही प्रतिकृती साकारली जाणार आहे। मगाशी रामभाऊ म्हणले की आम्हाला उशीर झाला काम करायला, पण उशीर नाही झाला। आज गुरुपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा साधायची होती आपल्याला। एरवी आपण मागच्या वेळेला केव्हा तरी केलं, आज गुरुपौर्णिमेला केलं। आणि मुख्य म्हणजे गुरु जे आपले आहेत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, ते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला मिळाले। हा गेल्या कित्येक वर्षाचा योग आहे। आपल्याला माहिती आहे का, शामरावनी गेली 3 वर्ष प्रत्येक मंदिर, पहिलं रामाचं मंदिर केलं, राम मोकळा झाला, मोठं मंदिर तयार झालं। कृष्णाचं मंदिर केलं, कृष्णाचं पण जवळजवळ झाल्यासारखंच आहे। मागच्या वेळेला महादेवाचं केलं। आता बघा, प्रत्येक माणूस महादेवाच्या दर्शनाला जातो काशीला। आता हे 4थं मंदिर जे आहे ते बालाजीचंच आहे तसं पाहिलं तर। म्हणजे अशी 4, याच्यापेक्षा पुण्य कोणतं पाहिजे? एखाद वेळेस एक माणूस एक मंदिर करतो, इथे 4 मंदिर केले त्यांनी। आणि त्यामुळे भारतातले सगळे देवता आहेत त्यांचं पुण्य शामराव आहे। आता त्यासाठी त्यांना काय द्यायचं आशीर्वाद मी म्हणून? तर त्यांना नगरसेवक झाले, गटनेते झाले, हे तर झालं, अजून पुढच्या पायऱ्या आहेत ना खूप। आणि अध्यक्षांच्या समवेत मी हे करतो की महापौर पद आहे, आमदार पद आहे, आणि आपलं नाही उत्सवाच्या पूजन कार्यक्रमाचे भूमिपूजन झालेले आहे। खरं म्हणजे आमचे गटनेते, भारतीय जनता पार्टीचे नाशिक महानगर जिल्ह्याचे सरचिटणीस ॲडव्होकेट शामभाऊ बडोदे हे दरवर्षी वेगवेगळे धार्मिक देखावे दाखवतात। ही एक आणि अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले। जसं आपण आता बोलले, लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असा गणेशोत्सव खरं कोण साजरा करीत असेल तो नाशिकमध्ये ॲडव्होकेट श्याम बडोदे आणि त्यांचे सहकारी करतात। लाखो लोक येतात, लाखो लोक ते बघायला येतात। त्याच्या मागच्या वर्षी 10 दिवस झाल्यानंतर सुद्धा अनेक भाविक या ठिकाणी हे बघायला आलेले होते। आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला तो खऱ्या अर्थाने सार्थकी गणेश भाऊ ॲडव्होकेट शामभाऊ लावतात। आप्पा म्हटले ते खरं आहे की त्यांच्या काही पायऱ्या झालेल्या आहेत, सोडून काही पायऱ्या बाकी आहे। परंतु निश्चितच आप्पा म्हणतात ते खरं आहे। आम्ही पण त्यासाठी प्रयत्नशील राहू। आपण सगळे शामभाऊच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा अशा अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा हा जो धार्मिक देखावा उभा राहणार आहे, हा धार्मिक देखावा निश्चितच सालाबाद प्रमाणे जे बक्षिसं मिळतात ते बक्षीस निश्चितच प्रथम क्रमांकाचं मिळेल।
अशा शुभेच्छा देतो. जय श्री दरवर्षी या ठिकाणी आपण गणेशोत्सव साजरा करत असतो. दरवर्षी या गणेशोत्सवाच्या मंडपाच्या भूमिपूजनासाठी रघुनाथ अप्पा कुलकर्णी संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक या ठिकाणी आवर्जून हजर असतात. त्याचबरोबर आज विशेष करून आपल्या भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष सुनील भाऊ केदारे या ठिकाणी उपस्थित आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. माझे राजकीय गुरु खऱ्या अर्थाने जर कोणी असतील तर भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार, आणि खऱ्या अर्थाने मला राजकारण असेल, समाजकारण असेल, अध्यात्म असेल, याच्यामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन जर कोणी करत असेल तर ते रघुनाथ अप्पा कुलकर्णी जे संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत. या दोघांच्या साक्षीने, या दोघांच्या उपस्थितीत या गणेश मंडळाच्या भूमिपूजन आज झालं. खऱ्या अर्थाने मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला गुरूंनी खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिले असं मला वाटतं. त्याचबरोबर मला वाटतं आपल्या प्रभागातले, आपल्या भागातले केंगे काका, सगळे सिनियर सिटीजन, सगळ्यांची नावं मला घेता येतील. या ठिकाणी आपले सभापती, त्याचबरोबर सुनील भावे, नानावरे साहेब आहे, यशवंतराव आहे, सगळे ज्येष्ठ नागरिक आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बरेचसे स्वयंसेवक या ठिकाणी हजर आहे. आपल्या श्री प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर आहे. सुनील भाऊ आणि आप्पा, मी एक आपल्याला सांगू इच्छितो का हा गणेशोत्सव हा श्याम बडोदेचा किंवा श्री प्रतिष्ठानचा नसतो, हा पूर्ण इंद्रानगर वासियांचा असतो. आणि या ठिकाणी जसं आपण बोलले, म्हणजे मागच्या वेळेस प्रेम मंदिराला आपण आपल्या सर्वांच्या सूचनेनुसार प्रत्यक्षात गायी ज्या वेगवेगळ्या प्रजातींच्या भारतात त्या लोकांना बघायला मिळत नाही, दुर्मिळ अशा गायीच्या प्रजाती आहेत, त्या गायी आपण या ठिकाणी आणल्या होत्या. मागच्या वर्षी जेव्हा आपण जेजुरीचा गड केलेला होता, तर आपण पुरातन शस्त्रांचं प्रदर्शनही या ठिकाणी लावलेलं होतं. त्याच्या पहिले 108 फुटी शिवलिंग या ठिकाणी सादर केलेलं होतं. त्याच्या मागे राम मंदिर केलेलं होतं. खरं तर यावर्षी सुद्धा हे जे मंदिर आपण बघताय की याला स्वर्णगिरी मंदिर म्हणून संबोधलं जातं. या ठिकाणी तिरुपती बालाजी आहेत, भगवान विष्णू आहेत, माता महालक्ष्मी आहेत, गणपती बाप्पा आहेत आणि मारुती राया असतील, वेगवेगळे असे आपले देवतांचे या ठिकाणी आम्ही प्रतिमा या ठिकाणी लावणार आहोत. परंतु जसं अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जो कुंभमेळा होणार आहे, तर या कुंभमेळ्यामध्ये आखाड्यांचं महत्त्व काय आहे, वैष्णव आखाडा कोणता आहे, रामाला मानणारा साधुवर्ग कोणता आहे, भगवान शंकराला मानणारा साधुवर्ग कोणता आहे, या सर्व माहिती नाशिककरांना मिळाव्या यासाठी त्याच्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. आणि निश्चितच पुरस्कार हा एक माध्यम जरी असलं तरी आमचा उद्देश एवढाच आहे की लोकांपर्यंत हा गणेशोत्सव जायला पाहिजे, प्रत्येक नागरिकाने याच्यात सहभाग घ्यायला पाहिजे. लहान मुलं असतील, माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून त्यांनी याच्यात इन्व्हॉल्वमेंट करायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आपण सर्व या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. सर्व गुरुजनांना या ठिकाणी वंदन करतो. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप आपल्याला शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने मंडप पूजन सोहळ्यास लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, श्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान भव्य देखाव्यांसोबतच विविध स्पर्धा, घरगुती आरास स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नाशिककरांनी या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक ॲडव्होकेट श्याम बडोदे यांनी केले. संकेत भंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक.